हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आपण अशा टॉपिकवर बोलणार आहोत की योगाबद्दल बोलणार होतो आपण. ॲक्च्युली आमची जी डान्स अकॅडमी आहे त्याच्यामध्ये एक मॅडम आले होते, तर त्यांनी योगाबद्दल काही इन्फॉर्मेशन दिली. योगाही त्यांनी घेतला, खूप छान पद्धतीने घेतला आणि त्याबद्दल त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिली की योगा म्हणजे काय, योगाने केल्यानंतर काय होतं, की तब्येतीची कशी काळजी घ्यायला पाहिजे, तब्येतीला आणि आपली हेल्थ कशी व्यवस्थित ठेवली पाहिजे, आणि त्या पद्धतीने त्यांनी ती इन्फॉर्मेशन दिली, काही गाईड्स केलेले आहेत. तर त्याबद्दल तुम्हाला काही सांगतो आणि बघा, दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, चला आपण बघू. टर्न बॅक, कमरेतून आणि आपल्या पोटातून एक ट्विस्ट द्यायचा आहे, बॉडीला वेळ द्यायचा आहे. अँड लुक बॅक, नजर पूर्ण मागे, होल्ड करा, कम सेंटर. आता उजव्या हाताने डाव्या. इट्स नॉट अबाउट योगा, इज नॉट अबाउट ओनली आसना, इट्स अबाउट कंबाइनिंग युअर स्ट्रेंथ फॉर माइंड, बॉडी अँड सोल. सो ह्या तिघांचं युनियन जिथे होतं, जिथे स्टेबिलिटी तिघांमध्ये येते, त्याला आपण योगा म्हणतो. आणि योगामध्ये खूप साऱ्या प्रकारचे योगा आहेत आणि त्यातला एक पार्ट फक्त आसन आहे, जे की हठ योगा म्हणतात. देन म्हणजे प्राणायाम, म्हणजे तुमचं जे आपण ब्रीदिंग टेक्निक्समधून जे प्राणायाम करतो ते एक आहे. प्लस तुमचं आपण ध्यान योग आहे, भक्ती योग आहे, बरेच आपले म्हणजे आयुर्वेदातले जे डिफरंट आपले टेक्निक्स होते जुन्या काळाचे, तर ते पंचकर्म टेक्निक्स आहे. म्हणजे इंटरनल ऑर्गन्सला जे मॅनेजमेंट करतो ते पण येते योगामध्ये. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यातून म्हणजे आम्ही जेवढं शिकलो ते तर अजून वाटतं की दिस इज द स्टार्ट ऑफ जर्नी अँड येट टू शिकायचं आहे. पण म्हणजे मला वाटतं की ह्या एजमध्ये आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. योगा हे स्ट्रेचिंग आणि फ्लेक्सिबिलिटीसाठी आहे. डान्स हे आपलं कार्डिओसाठी आहे, राईट. योगा करून तुम्ही घाम नाही होऊ शकत, ठीक आहे. तुम्ही पूर्ण म्हणजे घाम नाही होऊ शकत, तर तुम्ही योगा हे फ्लेक्सिबिलिटी आणि इंटरनल ऑर्गन मॅनेजमेंटसाठी करतायत, राईट. सो डान्स तुम्ही करताय कार्डिओसाठी. म्हणजे तुम्ही ट्रेडमिलवर 10 मिनटं करणं काय आणि डान्स करणं काय. पण ट्रेडमिलवर तुम्ही स्टेप्ससाठी कॉन्सन्ट्रेशन नाही करत आहे, राईट. की तुम्हाला राईट लेफ्ट शिकायचं आहे, ते मला फर्स्ट स्टेप ही वन करायचं आहे. सो डेली तुम्हाला माइंडमध्ये जे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन टेक्निक जी आहे ती डान्स देतं, ठीक आहे. सो मला जर फक्त घाम व्हायचं आणि कॅलरी बर्न करायचं तर मी ट्रेडमिलवर पण पळू शकते, ठीक आहे. बट डान्सची टेक्निक एक वेगळी आहे, जी की तुम्ही 1 बाय 1 स्टेप लर्न करताय, त्या लक्षात ठेवताय आणि ते अप्लाय करताय ऑन युअर बॉडी. सो ती एक चांगली टेक्निक आहे फॉर ओव्हरऑल युअर बॉडी अँड माइंड. आणि प्लस समजा जिममध्ये तुम्ही जाताय तर इट इज फॉर द स्ट्रेंथनिंग ऑफ युअर मसल्स, ठीक आहे. कारण डान्समध्ये तुम्ही कार्डिओ करताय, प्लस ठीक आहे कॉन्सन्ट्रेशन करताय, आणि योगामध्ये फ्लेक्सिबिलिटी करताय, मॅनेजमेंट ऑफ इंटरनल ऑर्गन्स. पण मला असं वाटतं की युअर एज ऑफ 25 to 30 आपण मसल पण बिल्ड केल्या पाहिजे, कारण आपल्या बोन्सवर आपलं मसल मास असतं. सो थोड्या दिवसात आपल्या 30s यू विल फील की मला जॉईंट पेन होतं आहे, मला बऱ्याच लोकांना सांधिवातासारखा त्रास होतो. तर आपल्या बोन्सवर एक मसल मास लेअर असतो जो की महत्त्वाचा असतो. इट इज नॉट मेनली फॉर बॉईज किंवा जेंट्स, लेडीजसाठी पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. इवन अपार्ट फ्रॉम ऑल दिस थिंग्स, हेल्थमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे न्यूट्रिशन अँड डाएट. तुम्ही काय खाताय, तुमच्या लाख मुलाच्या शरीरात तुम्ही काय खाताय, काय अन्न भरताय, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर काही वर्षापूर्वी मी पुण्यात राहत होते बॅचलर, तर मी इतकं बाहेरचं खायचं, म्हणजे फास्ट फूड खाणं किंवा म्हणजे बरंच काही, म्हणजे असं होतं की काही घेणं देणं नाही, हेल्थ आणि डाएटचं काही घेणं देणं नव्हतं. पटलं ते खायचं, पटलं ते म्हणजे करायचं, असं होतं. पण मला काही हेल्थ इश्यूज आले, ओव्हरवेट झाले, याच्यापेक्षा खूप जास्त वेट वाढले माझं. सो मग मी ते हळूहळू आता ते ट्रॅकवर येत कंट्रोल केलं आहे सगळं. आणि मला असं वाटतं की तुम्ही ब्रेकफास्ट, आपलं लंच आणि डिनर ह्या गोष्टी तिघं गोष्टींमध्ये आपलं वॉटर इंटेक किती आहे, प्लस तुमचं कॅलरी इंटेक किती आहे, हे सगळं मेंटेन ठेवलं पाहिजे. मी आज डिटेल नाही सांगत, बट मला असं वाटतं की येस, दिस इज द टाईम टू कॉन्सन्ट्रेट ऑन युअर हेल्थ.
मला असं वाटतं की डॉक्टरकडे चक्कर मारण्यापेक्षा छोटा मोठा इश्यू तर छोटी मोठी काळजी घ्या, प्रिकॉशन्स घ्या. यू विल बी हॅव अ ग्रेट अँड हेल्दी लाईफ आणि सुखाने तुम्ही आयुष्य जगू शकता. अँड येस, ॲट द एंड युअर अल्टिमेट गोल इज सुखी आयुष्य. सो बी स्माइल अँड हॅपी. वाव, काय इन्फॉर्मेशन दिली मॅम. आय होप तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. डान्स जरी तुम्ही वेगळं तरी काहीतरी केलं नाही. म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या की जिम कशासाठी, डान्स कशासाठी, योगा कशासाठी असतो, झुंबा कशासाठी, सगळ्यांचं नाही का लाईक डिटेल सगळ्यांची म्हणजे जे पण तुम्ही तिथून शिकता ते सगळ्यांचं गोल वेगवेगळं आहे. म्हणजे डान्स कशासाठी केला पाहिजे, जिम कशासाठी केलं पाहिजे, योगा कशासाठी असतो. जर एकच सगळ्या गोष्टी एकाच याच्यात असतात तर सगळ्यांना एकच गोष्टी केल्या असते. फॉर एक्झाम्पल योगाच केला असता. पण सगळ्यांचं मोटिवेशन लाईक जिथून ते भेटतं ते सगळं त्या गोष्टीवरून भेटतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं डान्स शिकायला तर तुम्हाला इथं डान्समधून काय भेटणार ते इथूनच भेटणार आहे. जिममध्ये गेलं तर तुम्हाला तिथून काहीतरी वेगळंच भेटणार आहे. योगा केलं तर योगामधून पण तुम्हाला काहीतरी वेगळं भेटणार आहे. झुंबा केलं तर झुंबामधून पण काहीतरी वेगळं भेटणार आहे. सो सगळ्यांची गोष्ट वेगवेगळी असते. सो कोणाला काही बोलायचं आजच्या सेशनवरून, कसं वाटलं, काय वाटलं? खूप जणांना जमलं नाही पण सगळ्यांनी ट्राय केलं. दॅट्स ग्रेट की तुम्ही ट्राय केलं. आय थिंक दर फ्रायडेला हा सेशन घ्यायला पाहिजे. व्हॉट यू थिंक? 30 मिनिटचं तरी 50 मिनिटचं तरी म्हणजे काहीतरी तुम्ही वेगळं तरी शिकणार. म्हणजे सॅटर्डेला असे तुमचं ऑफच असतो, संडेला ऑफ असतो. सो फ्रायडेपर्यंत 30 मिनिट आपण डान्स घेत जाऊ. देन 30 मिनिट नियर बाय काहीतरी असं योगा सेशन घेत जाऊ. आणि ज्यांना योगा जॉईन करायचं असं ऑनलाईन तुम्ही मॅमशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू. फायनली जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, योगाबद्दल तुम्हाला जी इन्फॉर्मेशन जी मॅडमांनी दिली आहे तुम्हाला आवडली असेल, खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला खूप सारं कसं वाटलं, काय वाटलं. आणि त्या मॅडमांनी ऑनलाईन योगा स्टार्ट केलेले आहे, तुम्ही जॉईन करू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांची लिंक देतो, इंस्टाग्रामची इथेही देतो आहे इंस्टाग्रामची लिंक. तुम्ही जा, ओपन करा, त्यांना फॉलो करा, मलाही सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला, त्यांच्या इंस्टाग्रामला फॉलो करा. आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, मेसेजवर कॉन्टॅक्ट पण तुम्ही करू शकतात. आणि योगा जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तुम्ही करू शकता. ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेला आहे. तर असं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग. जर तुम्हाला नक्की आवडला असेल तर कमेंट करून भरपूर सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, खूप सारे व्हिडिओ शेअर करा खूप जणांबद्दल ज्यांना योगाबद्दल आवड असेल तर करायचं असेल. तर आजचा ब्लॉग आपला इथेच संपतो आहे आणि आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये उद्याच्या. तर बाय बाय गाईज. असेच नवीन ब्लॉग तुमच्यासाठी मी घेऊन येईल वेगवेगळ्या प्रकारचे. आजचा टॉपिक होता तो योगाबद्दल, उद्या वेगळ्या टॉपिकबद्दल असेल मित्रांनो. चला बाय.